बोललं पाहिजे, नाहीतर राजधर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणजे हुच तर आपण शांत बसायचं आणि झाल्यानंतर तत्वज्ञान द्यायचं, हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी योग्य नाही. त्यामुळे जे कोणी जबाबदार असतील वातावरण गरम करण्यासाठी, वातावरण दूषित करण्यासाठी आणि दंगल घडून आणण्यासाठी, त्यांच्यावर सरकारकडनं कारवाई ही झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि हे जे काही प्रकरण, जे काही महिलांवर दिवसाला अत्याचार या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने होत आहेत, त्याला पूर्णपणे मला असं वाटतं की आता गृह मंत्रालय कारणीभूत आहे आणि याच्यामध्ये काहीतरी सक्षम निर्णय येत्या काळामध्ये घ्यायची जरूरत आहे असं आमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. सर, दिशा सालियान प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट आहे. दिशा सालियानचे वडील आता थेट हायकोर्टात गेलेले आहेत आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सोबत मंडळींनी दिशा सालियानचा बलात्कार करून त्याची हत्या केली आहे असा आरोप जो आहे तो या सगळ्या याचिकेच्या माध्यमातून ते करताना पाहायला मिळतात. हे बघा, कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी, स्वतःसाठी, एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथं मिळाला पाहिजे. पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे. कारण का 4 वर्षापूर्वी आपण जर बघितलं, जेव्हा सुशांत सिंगची हत्या झाली होती, नाहीतर तिथं सुसाईड झालं होतं आणि दिशा सालियनचं सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे सुसाईड झालं होतं, याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं. आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील. जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे अशी आमची सुद्धा इच्छा आहे. फक्त आमचं एवढंच मत आहे की तुम्ही बघाल आजपासून पुढं म्हणजे पुढचे काही दिवस हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल. कारण दिशा सालियानच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये. पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल. कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्या मागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो. आता तो हेतू कसा की जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं तेव्हा सुशांत सिंग ज्यांनी सुसाईड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शनमध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं. आता तुम्ही जर बघाल टायमिंग फक्त बघून घ्या की आता आजपासून बीजेपीवाले याच्यावर बोलायला सुरुवात करतील आणि 4 महिन्यानंतर बिहारचं इलेक्शन तिथं आहे. त्याच्याबरोबर हे तर तिथं बिहार में चुनावी मुद्दा बना सुशांत सिंह राजपूत की मौत, बीजेपी ने दिया न भूलेंगे ना भूलने देंगे. म्हणजे 4 वर्षानंतर आता भाजपला ज्या गोष्टी, ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे, तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे, राज्याची होम मिनिस्ट्री आहे, आतापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोटं हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं. 4 वर्ष तुम्ही आता शांत बसला. आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होईना ते झाला असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. पण एक तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे, पण मी आदित्य ठाकरेंना फार जवळून त्या ठिकाणी ओळखतो. त्यांचा स्वभाव, त्यांचा संपर्क, ते ज्या पद्धतीने त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं ते 100% खरं आहे की ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुळू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो. फक्त याच्यापुढे त्यांचं कुटुंब जे करेल त्यांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा. पण भाजप याच्यापुढे काय करणार आहे हे आजपासून तुम्हाला फक्त दिसेल. ते आहे राजकारण भाजप करेल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. आणि याच्यावरच आमचा प्रश्न आहे, एसआयटी जी फॉर्म झाली होती त्या एसआयटीचं झालं तरी काय हे लोकांना तरी त्या ठिकाणी सांगण्यात यावं. पण एसआयटी पण शांत, सगळं शांत. आता मात्र सगळं त्या ठिकाणी बाहेर कुठेतरी आणण्याचा प्रयत्न हा फक्त इलेक्शन पुरता आहे बीजेपी करेल का काय असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतं. जी याचिका केलेली आहे त्या याचिकेमध्ये तिच्या सालियांच्या वडिलांनी याचिका केली आहे. त्यामुळे त्यांनी आरोप केला की किशोरी पेडणेकर यांनी त्याच्यावरती दबाव टाकला होता की नितेश राणे यांच्याविरोधात प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून आणि आम्हाला नजरकैदेत ठेवलं होतं. हा बघा, आता त्यांनी तिथं अलिगेशन केलंय. आज त्यांनी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे, ते कोर्टात गेलेलं आहे. आणि मी एक तुम्हाला सांगतो, एक तुम्ही समजून घ्या की या विषयावर तुम्ही माझं जर म्हणणं विचारत असाल
तर मुनगंटीवार साहेबांनी जे म्हणणे व्यक्त केलेले ते माझं म्हणणे आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं काय आलंय की सुयाच्या टोकासारखं सुद्धा त्याच्यामध्ये मला काय वाटत नाही चुकीचं घडलेलं आहे आणि मग याच्यात जे काही न्यायालयामध्ये निर्णय घेतला जाईल तोच त्या ठिकाणी आपण मान्य केला पाहिजे. माझं सुद्धा हेच मत आहे की याच्यामध्ये टोकासारखं सुद्धा मला काही तथ्य वाटत नाही, पण न्यायालयाने जो देईल तो निर्णय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मान्य केला पाहिजे. मुनगंटीवार साहेबांचं हे वक्तव्य आहे ते माझं सुद्धा आहे असं आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. नेहमी आपण बघतो की जेव्हा जेव्हा अधिवेशन काळामध्येच नेहमी दिशा सालियांचा मुद्दा जो आहे तो पुढे केला जातो किंवा त्याच्यावर त्या संदर्भात वेगवेगळे आरोप केले जातात. तर आदित्य ठाकरे यांना अधिवेशनामध्ये ते गप्प राहायला पाहिजे म्हणून हा मुद्दा उपस्थित केला जातो. नाही, आता कसं आहे की तुम्ही जर बघितलं की जेव्हा औरंगजेबचं प्रकरण तापवण्यात आलं होतं तेव्हा भाजपला असं वाटलं की चला अधिवेशनामध्ये लोकांचं लक्ष, आमदारांचं लक्ष, मीडियाचं लक्ष हे काही प्रमाणात आपल्याला विचलित करता येईल. पण हे करत असताना त्यांच्यावरच बऱ्यापैकी हे प्रकरण शेकल्यासारखं आता जाणवायला लागलेलं आहे. RSSली सुद्धा भाजपला आता वारेवर सोडून दिलेलं काल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. अशात आता वेगळं प्रकरण कुठलं? आता ठीक आहे, मी म्हणत नाही की जे दिशा सालियांचे वडील आहेत त्यांनी मुद्दामून आत्ताच तो विषय त्या ठिकाणी काढला त्याच्यावर न बोलता, पण आजपासून तुम्ही बघाल भाजप आता औरंगजेबला त्या ठिकाणी विसरून आता ह्या प्रकरणाला मात्र त्या ठिकाणी वारं देईल, या प्रकरणाला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. त्याच्या मागे फक्त राजकारण असेल, दुसरं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नसणार. नितीश राणे या प्रकरणात सातत्याने आरोप करतात. नितीश राणे सातत्याने आदित्य ठाकरे असेल किंवा या सगळ्या प्रकरणी आरोप करतात आक्रमक पद्धतीने. माझं म्हणणं आहे की आरोप करणं एका बाजूला, दुसऱ्या ठिकाणी तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर देऊन हा विषय तिथं संपवा. तुमचं सरकार येऊन 3 वर्ष झालेली आहेत, आधीचं आणि आत्ताचं धरलं तर या 3 वर्षात तुम्ही या बाबतीत काय केलं तुम्ही सांगा. दिशा सालियांच्या बाबतीतले तुमच्याकडे पुरावे आहेत असं तुम्ही बोलता, पण तुम्ही फक्त बोलताच, करत तर काहीच नाही. आणि मग त्याच्यात तुम्ही 3 वर्ष काय नाही केलं. बरं, आता महानगरपालिका आणि त्या ठिकाणी बिहारचं इलेक्शन याच्यात मात्र हा विषय अचानक ठीक आहे आला असला तरी आता तुम्ही त्याच्यामध्ये अजून हवा देणार, वातावरण गरम करणार. मग असं म्हणायचं का की महाराष्ट्राच्या नावावर तुम्ही तिथं बिहारचं इलेक्शन लढणार आहात का? आणि याच्यामध्ये पूर्णपणे कोण कारणीभूत असेल हे जर महाराष्ट्राचं बदनामी या ठिकाणी झालं तर मला असं वाटतं की नितेश राणे, कारण का ते बिना पुराव्याचं त्या ठिकाणी बोलत आहेत. दादा, दिशा सालियांचं प्रकरण आता जरी गाजत असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण 100 दिवसांपूर्वी झालेलं आहे. 100 दिवस होऊन गेले तरी त्या हत्या प्रकरणामधला जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अजून फरार आहे. तपास यंत्रणेला त्याचा शोध लागत नाहीये. हे बघा, सूर्यवंशी प्रकरण त्याला न्याय, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. देशमुख परिवाराला न्याय मिळालेला नाही. फक्त फरक एवढाच आहे की हे सर्व सामान्य कुटुंबातली लोक आहेत. हे जे सगळे इतर, हा जो विषय आहे तो सेलिब्रिटीचा विषय असल्यामुळे कदाचित बीजेपी तिकडे जास्त वळल्यासारखं आपल्याला वाटतं. माझं म्हणणं आहे दिशा सालियांना पण न्याय मिळालाच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर सामान्य कुटुंबातल्या लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू जो झालाय, जो मर्डर झालेला आहे, आणि मर्डर कुणी केला हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. देशमुख परिवाराचा की काही नेत्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणी केलेलं, नाही तर कार्यकर्त्यांनी तिथं केलंय, त्यांना मात्र तुम्ही बाजूला त्या ठिकाणी ठेवता. त्याच्यामध्ये काय नाट्य झालं हे अख्ख्या राज्यांनी त्या ठिकाणी बघितलंय. आणि अशा प्रकरणामध्ये सामान्य लोकांचे जे प्रकरण आहेत ते बाजूला ठेवून आजपासून जर भाजप वेगळेच प्रकरण त्या ठिकाणी हातात घेत असतील तर त्याच्यावर कुठे ते आपल्याला म्हणावं लागेल की हे सरकार सिलेक्टिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी काम करतं. का दुसऱ्या बाजूला आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.